मुंबईच्या कांजूरमार्ग गावातील लोकप्रिय बाळगोपाळ मित्र मंडळाच्या वतीने यंदा भव्य ब्रास बँड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। हा महोत्सव मुख्य संयोजक चास्टान यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाला। मंडळाचे हे पहिलेच वर्ष आहे। आपली आगरी कोळी संस्कृती कुठेतरी कमी होत चालली आहे। आपल्या तालावर भल्याभल्यांना नाचायला लावणाऱ्या बँडचा आवाज लुप्त होत चालला आहे। त्यामुळे वादकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व संस्कृती जपण्यासाठी बाळगोपाळ मित्रमंडळाने ब्रास बँड महोत्सवाचे आयोजन केले होते। या महोत्सवामध्ये गावदेवी ब्रास बँड भांडुपगाव, सती नारबादेवी ब्रास बँड नानेपाडा मुलुंड, फग्रोस ब्रास बँड भुईगाव वसई, सेंट मदर तेरेसा ब्रास बँड, होली क्रॉस ब्रास बँड या ब्रँड पथकांनी सहभाग घेतला। बँडने आपापल्या तालाने रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले। उपस्थित सर्व रसिकांनी या ब्रास बँड महोत्सवामध्ये सहभागी होऊन बँडचा मनमुराद आनंद घेतला। यावेळी बाळगोपाळ मित्रमंडळ असे नामकरण असलेले सन्मानचिन्ह व शाल वादकांना भेट देण्यात आली। ब्रास बँड महोत्सवामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आप्पासाहेब राऊत यांनी विशेष उपस्थिती लावली। मंडळाचे अध्यक्ष सचिन घोडेकर, उपाध्यक्ष निलेश चुनेकर, सचिव सुधीर कोयंडे, खजिनदार दर्शन गावडे, उपखजिनदार सागर चुनेकर, उपसचिव संतोष चिंचावले आणि महिला मंडळाने महोत्सवासाठी मेहनत घेतली। माझ्या समोर जमलेले सगळे वरच्या पाखाडीचे सगळे सदस्य असतील, त्यांचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, खरं म्हणजे आम्ही नेहमी क्रिकेटचे सामने बघतो, कबड्डी बघतो, कोकण महोत्सव बघतो, परंतु आज मला वाटतं भांडूपमध्ये आणि कांजूरमध्ये हा असा पहिला कार्यक्रम आहे की बँड पथक त्यांच्या या स्पर्धा आहेत, एक आगळावेगळा कार्यक्रम ह्यांनी केलेला आहे। मी खरोखर हे आयोजक संयोजक जे कोणी आहेत, सचिन आहे आणि सुधीर आहे, असे सगळे जे लोक आहेत त्यांना मी खरोखर त्यांचे मी आभार मानतो। एक आगळावेगळा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। खरं म्हणजे आमदार साहेब नाहीत, नक्कीच आले असते आणि ह्या कार्यक्रमाचा त्यांनी नक्कीच आस्वाद घेतला असता। आमदार नाही, त्यांच्या जागी मला बोलवण्यात आले। या मंडळाला धन्यवाद देतो की मला हा कार्यक्रम बघण्यास पाहण्यास आपण जी संधी दिली त्याबद्दल परत एकदा आपला धन्यवाद देतो। आणि या बँड पथकामध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा देईन। जिंकणाऱ्या संघाला पण देईन, जिंकणाऱ्या बँड पथकाला पण देईन आणि हारणाऱ्या बँड पथकाला पण देईन, कारण मला वाटतं हा पहिला कार्यक्रम आहे आणि तो पुढे देखील होत राहील। म्हणजे सर्वांना ही संधी परत परत मिळणार आहे जिंकण्याची, त्यामुळे हार जीत होत असते। मी परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव सुधीर दत्तात्रय कोंडे। हे आज आमच्या मंडळाचं 50वे वर्ष आहे। आम्ही दरवर्षीप्रमाणे इथे दहीहंडी महोत्सव साजरा करतो, पण यंदा पहिल्यांदाच आपल्या मुंबई येथील जुन्या पारंपरिक बँड महोत्सव आहे। तो सण तसाच चालू राहण्यासाठी आम्ही पहिल्यांदा हे बँड महोत्सव साजरा करत आहे आणि या उपक्रमाला आम्हाला आमचे आमदार, लाडके आमदार सुनील भाऊ राऊत यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। या ब्रास महोत्सवासाठी पूर्ण मुंबईतनं जे प्रसिद्ध ब्रास बँड आहे ते आलेले आहेत। पहिला आहे फार्गस बँड महोत्सव, हा वसई गावातून आलेला आहे। दुसरा बँड महोत्सव सेंट मदर टेरेसा ब्रास बँड व होली क्रॉस बँड हा मनोरीवरून आलेला आहे। ओके, गावदेवी ब्रास बँड हा भांडूप गावातून आलेला आहे आणि सती नारबादेवी ब्रास बँड नानेपाडा मुलुंड इकडनं आलेला आहे। तर सर्व मुंबईच्या सर्व जे प्रसिद्ध ब्रास बँड आहेत त्यांना इथं आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी आपला उपस्थित दाखवल्याबद्दल त्यांचे फार फार धन्यवाद। ते तर नक्कीच आहे, जुनी परंपरा आहे, जी जुनी संस्कृती आहे ही आपली जोपासली पाहिजे। आणि कांजूर गाव हे गाव असल्यामुळे इथे ब्रास बँड हा पहिल्यापासून प्रसिद्ध होता, म्हणून आम्ही जे बाहेरचे ब्रास बँड आहेत त्यांना इथं आमंत्रण करून आणि त्यांची परत प्रसिद्धी वाढवावी याच्याबद्दल आम्ही प्रयत्न केलेला आहे। यंदाचं हे आपलं पहिलंच वर्ष आहे, पण असं पुढचं अजून काही वर्ष आम्ही करून ही जी परंपरा आहे याला जिवंत ठेवायचा प्रयत्न करू। मंडळाचं नाव बाळगोपाळ मित्रमंडळ। आज आम्ही जो फर्स्ट टाईम बँड महोत्सव साजरा केला, तो बँड महोत्सव खूप छान होता, एकदम अविस्मरणीय छान होता। कांजूरमध्ये प्रथमच असा प्रोग्राम आम्ही पहिल्यांदाच बघितला आणि खूप छान होता एकदम। आणि सगळ्यांनीच एवढा म्हणजे एन्जॉय केला, सगळ्यांनीच म्हणजे लहान मुलांपासून आम्ही लेडीज जेंट्स सगळ्यांनीच खूप एन्जॉय केला।
आणि असंच शो दरवर्षी होत आहे असं वाटतं. खूप छान. म्हणजे आम्ही तर पहिल्यांदाच असं बघितलं म्युझिक शो. आम्ही कधी याआधी बघितला नव्हता, पण खूप छान वाटलं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आनंद घेतला त्याचा. असे कार्यक्रम सारखे सारखे होत राहू असे वाटतात. जे गेले 15 ते 20 दिवस या म्हणजे इव्हेंटसाठी खूप धावपळ करतो, ते खूप मेहनत घेतली त्यांनी. त्याच्यामुळेच म्हणजे बाळगोपाळ मित्र मंडळ, मी तर म्हणेन आमच्या सगळ्या मंडळातल्या मुलांना म्हणजे हॅट्स ऑफ, की हा म्हणजे कांजूरगावमध्ये कधीच असा इव्हेंट झालेला नाही आहे. तो पण तुम्ही बघू शकता की स्पेस भरपूरच म्हणजे अशा स्पेसमध्ये अशा प्रकारचं इव्हेंट होणं, ते बाळगोपाळ मित्र मंडळ खूप हॅट्स ऑफ आहे त्यांना. मुलांनी 15 ते 20 दिवस झाले म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना झाला. खूप मेहनत गेली. 3-4 दिवस तर कंटिन्युअसली सगळंच हे होत होतं. भरपूर सगळ्यांनी म्हणजे बरेच जण इथे येऊन बरेच लांब भरपूर लांबून पण ठिकाणाहून येऊन इव्हेंटचा आनंद घेत होते. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.